नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। सोने गावातील 25 वर्षीय युवकाला सेक्सटॉर्शन मध्ये अडकवून 50 लाखांनी गंडा घातल्या प्रकरणात सायबर पोलिसांनी बिहारच्या युवकाला अटक केली आहे। सुंदर कुमार कुंदन कुमार सिंग, वय 20 वर्ष असे अटकेतील युवकाचं नाव आहे। विशेष बाब म्हणजे आरोपी 10वी नापास असून तो इंटरनेटच्या वापरात इतका पारंगत आहे की अशा गुन्ह्यांची योजनाबद्ध आखणी करत होता। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील आदिवासी आश्रम शाळेत 16 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। 25 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यात विमाननगर भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एका 7 महिन्यांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला कोणीतरी टाकून दिलंय। विमानतळ पोलिसांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतलंय। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। शालेय शिक्षणात हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे हे मैदानात उतरले आहेत। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, मात्र राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। हेच नाही तर त्यांनी हिंदी विरोधात मोर्चाची घोषणा केली आहे। मुंबईमध्ये हा मोर्चा 6 जुलै रोजी आयोजित करण्यात आला असून यामध्ये सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वापराच्या वीज दरात कपात करण्याची घोषणा केली आहे। घरगुती वीज वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार असून वीज दर 26% अधिक कमी होणार आहेत। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या याचिकेवर वीज कपातीबाबतचा निर्णय दिलाय। अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील एका अल्पवयीन मुलीवर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या क्रूर कर्माला पिंजर आणि चांदणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या अंधार सांगवी येथे 25 वर्षीय सुनील गजानन देवकर हा गेल्या 2 वर्षांपासून एका अल्पवयीन मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता। भाजपाचे परतूरचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावर राज्यभरातून टीका होऊ लागली आहे। दरम्यान जनतेचा संताप व विरोधकांची टीका पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकरांना समज देऊ असं वक्तव्य केलंय। तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले। तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो। तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आहेत ते आम्हीच दिले आहेत असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं होतं। भाजपाचे जालन्यातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याबद्दल चुकीचे बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे। भाजपाचा पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलिसाचा विनयभंग केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे। कोंढरेवर अजूनही कडक कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत आज पुण्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या समोर आज काँग्रेसने गणपतीला निवेदन ठेवलंय। त्याचबरोबर प्रमोद कोंढरेचा फोटो कात्रीने कापलाय। लवकरात लवकर प्रमोद कोंढरेवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। देशभरातील न्यायालयांसाठी रोल मॉडेल ठरलेले पुण्यातील कौटुंबिक न्यायालय ई फायलिंग मध्ये अग्रेसर ठरले असून न्यायालयीन कामकाज 100% पेपरलेस करण्यात कौटुंबिक न्यायालयाला यश मिळालंय। पेपरलेस कामकाजामुळे आता फाईल्स बाळगण्याची वकिलांना गरज राहिलेली नसून ई फायलिंगमुळे न्यायालयात जाण्याचा आणि कागदपत्रे दाखल करण्याचा वकिलांचा वेळ वाचला आहे। सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हींसाठी आता धोरण तयार होणार आहे। त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह पोलीस, सार्वजनिक बांधकाम तसेच अन्य सरकारी यंत्रणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय यासंबंधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या समवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय। आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान हा विषय उपस्थित केला होता। बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर शिरसाळा गावाजवळ एका दुचाकी अपघातात प्राध्यापक अमोल लव्हाळे यांचा मृत्यू झालाय। दुचाकीवरून जात असताना एका दुचाकीची जोरदार धडक बसल्यामुळे ते समोर चाललेल्या हायवेवर आदळले। या धडकेत ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील डिगडोह येथे यशोदा नदीला पूर आल्याने 3 शाळकरी विद्यार्थी पाण्यातच अडकले आहेत। वाहत्या पुराच्या पाण्यामुळे तिघेही पाण्याने वेढलेल्या उंच ठिकाणी थांबून राहिले। याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच नगरपालिका आपत्ती व्यवस्थापक पथकाला पाचारणही करण्यात आले। त्यानंतर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 3 विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले। सुदैवाने विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे।
राज्यातील अपघातांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रोडवर मंगळवारी सकाळी दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघालेल्या एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झालाय. एसटी बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शर्वरी राजकुमार कुलकर्णी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. या भीषण अपघातानंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे. राज्यात महायुतीचे सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे. सरकारच्या कारभाराबाबत जनतेमध्ये निराशा आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संभाजी ब्रिगेड येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून याबाबतचा निर्णय आज अहिल्यानगरमध्ये घेण्यात आलाय. अहिल्यानगरच्या शासकीय विश्रामगृहावर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. तेलंगणामध्ये एका महिलेच्या प्रतापामुळे बँगलोर हैदराबाद रेल्वे मध्येच थांबावी लागली. तिने रेल्वे ट्रॅकवरच कार दामटली. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झालाय. या महिलेचा हा वेडेपणा तिच्यासह अनेकांच्या जीवावर बेतला असता. तेलंगणामधील शंकरपल्ली येथील ही घटना आहे. अबुजमाडमध्ये माड डिव्हिजनचे महत्वाचे नक्षलवादी लपल्याची उपस्थिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत 2 महिला नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे, औषधे आणि नक्षलवादी कागदपत्रे जप्त केली आहेत. टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळून मोठा अपघात झाला असून या अपघातात 2 भाविकांचा मृत्यू झालाय. या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये तब्बल 19 भाविक आणि 1 चालक असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे. यातील 10 जणांना बचावण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर भाविक बेपत्ता असल्याचंही या सूत्रांनी सांगितलंय. हरियाणातील फरीदाबाद येथे एका बहुमजली इमारतीच्या 14व्या मजल्यावरून स्कायवॉकचा स्लॅब कोसळून निवृत्त एसबीआय बँक मॅनेजरचा जागीच मृत्यू झालाय. इमारतीत राहणाऱ्या इतर लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेतलाय. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या फ्लाईट AI-171 च्या विमान अपघाताबाबत एक मोठी अपडेट जारी केली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार विमान अपघातानंतर तपास वेगाने केला जात असून दोन्ही ब्लॅक बॉक्स मधून महत्वाचा डेटा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलाय. आता तांत्रिक तज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची चौकशी केली जात आहे, जेणेकरून अपघाताची कारणे स्पष्टपणे शोधता येतील. मॉर्निंग मिडास नावाच्या एका मालवाहू जहाजाला थेट जलसमाधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या कार्गो जहाजात तब्बल 3000 कार होत्या. या सर्व कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्या आहेत. मॉर्निंग मिडास नावाच्या कार्गो शिपला आठवडाभरापूर्वी भर समुद्रात आग लागली होती. या दुर्घटनेमुळे जलवाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसलाय. ही दुर्घटना अलास्का येथे अलेउतियन द्वीप समूहाजवळ घडली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी पहिल्यांदाच इराणच्या जनतेला संबोधित केलंय. त्यांनी इराणमधील जनतेला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण इराणचा शत्रू असलेल्या राष्ट्राला उद्ध्वस्त केलं असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 21 जून 2025 रोजी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मस्तूम जिल्ह्यात अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे पाकिस्तानी जवानांच्या हिमतीची चांगलीच पोलखोल झाली आहे. बलुचिस्तानमधील मत्सूम जिल्ह्यातल्या कर्देगाप येथील तहसील कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांवर दहशतवाद्यांनी ताबा मिळवला. यावेळी दहशतवाद्यांनी या सरकारी कार्यालयावर जोरदार गोळीबार केला, बॉम्ब हल्ला देखील केला. जेव्हा दहशतवाद्यांनी कर्देगाब येथील सरकारी कार्यालय आपल्या ताब्यात घेतले तेव्हा तिथे पाकिस्तानच्या अर्धसैनिक दलाचे 18 जवान तैनात होते. मात्र त्यांनी कुठलाही प्रतिकार न करता आपली शस्त्र खाली ठेवली आणि घटनास्थळावरून पळून गेले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती प्रक्रियेत मोठा बदल केलाय. स्पर्धा परीक्षांप्रमाणेच आता सरळ सेवा भरतीसाठी किमान पर्सेंटाईल अर्हता मान लागू होणार आहे. विविध शिफ्टमध्ये परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांवरील संभाव्य अन्याय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या बदलामुळे गुणांकन पद्धतीत आता मोठे बदल होतील. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. प्रवेश प्रक्रिया 15 दिवस लांबणीवर पडली असून पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता अजूनही अनिश्चित आहे. शिक्षण विभागाने प्रणालीत बदल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ठेवले आहे, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे अल्पसंख्याक कोटा वगळता इतर जागांवर आरक्षणानुसार प्रवेश देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण विद्यार्थी 2 जुलैपासून अर्ज करू शकतात.
अर्जाची अंतिम गुणवत्ता यादी 9 जुलैला जाहीर होणार आहे। शासकीय अनुदानित आणि खासगी पॉलिटेक्निक संस्थांमध्ये मोफत अर्ज भरण्याची सोय आहे। नासाच्या ल्युनार रिकॉन्सन्स ऑर्बिटर आणि भारताच्या चंद्रयान 2 ऑर्बिटरनं जपानच्या रेझिलियन्स चंद्र लँडरच्या अपघातानंतरची छायाचित्रे टिपली आहेत। खासगी कंपनी इस्पेसनं विकसित केलेलं हे लँडर 5 जून रोजी मारे फिग्रोरिस भागात उतरण्याचा प्रयत्न करत होतं। लँडरवर वैज्ञानिक प्रयोगाने युरोपियन टेनॅशियस नावाचं छोटं चंद्र रोवर होतं। चंद्रावर नियोजित उतरण्याच्या सुमारे 100 सेकंद आधी त्याचा संपर्क तुटला होता। नवीन छायाचित्रांमधून अपघातस्थळी पसरलेला ढिगारा आता समोर आलाय। या छायाचित्रांनी रेझिलियन्सच्या दुर्दशेची पहिली पुष्टी केली आहे। जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून येत्या जुलै महिन्यापासून काही नियम बदल होणार आहेत। रेल्वेच्या तिकीट आरक्षणासंदर्भातील काही गोष्टी बदलणार आहेत। भारतीय रेल्वेनं 500 किलोमीटर अंतरापेक्षा अधिकच्या प्रवासासाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। याशिवाय तात्काळ तिकीट बुकिंग संदर्भातील नियम बदलले जाणार आहेत। ऋतिक रोशन, ज्युनियर NTR आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला वॉर 2 हा वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे। या चित्रपटाच्या रिलीजची अनेक जण वाट पाहत आहेत। वॉर 2 चित्रपटामध्ये हे तिन्ही स्टार ऍक्शन मोड मध्ये दिसणार आहेत। आता 26 जून रोजी वॉर 2 च्या निर्मात्यांनी या चित्रपटातील ऋतिक रोशन, ज्युनियर NTR आणि कियारा अडवाणी यांचे पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत। 14 ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे। पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियावर कमबॅकचं आव्हान असणार आहे। त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये बदल असेल यात काही शंका नाही। पण आता दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत साशंकता आहे। कारण जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे फक्त 3 कसोटी सामन्यात खेळणार हे स्पष्ट आहे। त्यापैकी एक सामना जसप्रीत बुमराह खेळलाय, त्यामुळे 4 पैकी 2 सामन्यातच खेळ। असं असताना दुसऱ्या कसोटी सामन्यातच जसप्रीत बुमराह नसेल असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिल याचं टेन्शन वाढणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।